नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आय नो की हे टी शर्ट काल मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आहे, बट आमच्याकडे नवीन कपडा जेव्हा येतो ना तेव्हा असं आहे की म्हणजे तो कपडा कोणताही असू दे 2 ते 3 वेळा असा रेग्युलर वापरायचा, त्याच्यानंतर मग धुवायला टाकायचा. सो असं आहे. असं आता ह्याच्या मागे काही लॉजिकली गोष्ट नाही आहे, पण असं आहे. आणि आता वाजलेत बरोबर 3:10 आहेत. आणि आजचा ॲक्च्युली ब्लॉग जो होता ना तर तो दुसरा होता आणि तो जरा सकाळचा निघण्याचा विषय होता. पण झालं असं की थंडी जरा वाढलेली आहे आपल्या मुंबईमध्ये सगळीकडेच. तर वो थंडी का विषय और हमारे सुबह उठने का विषय, इनका तो क्या ही कहना. अरे बापरे. तर तो विषय आहे, तुम्ही समजू शकता उठण्याचा. तर त्याच्यामुळे तो प्लॅन जरा लेट झाला म्हणून दुसऱ्या दिवशी ढकलला गेला, म्हणजे तो याच्यानंतरचा येणारा ब्लॉग असेल. सो आता 25 तारीख आहे, उद्या क्रिसमस आहे. सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हटलं की मम्मीला पण सुट्टी आहे, तर म्हटलं की क्यों ना आज का दिन मम्मी के साथ ही बिताया जाए. तर मम्मी सोबत आजचा आपण डे आउट करणार आहोत, मम्मी सोबत फिरणार आहोत. तर मम्मी आहे, मम्मीला पिकअप करायचं आहे. सो मम्मीला पिकअप करू आणि मम्मीसाठी टिफिन पण घेतलेला आहे. मम्मी थोडा टिफिन खाईल, देन नंतर आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. म्हणजे कंटिन्यू आताच करू, पण मम्मीला भेटल्यावर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. काय बोलता ताई? मम्मीला भेटला ताईचा लुक तो देखो. ताईनी बाय द वे नवीन वर्षाचं रिझोल्यूशन बनवलेलं आहे. सो ते काय आहे, तो त्याचा एक स्पेशल ब्लॉग बनवू आपण. स्पेशल बच्ची के दिल में ताजा ताजा फ्रेश ब्लॉग बनवूया. कुछ दिक्कत की बात नाही. रिक्षा आले, रिक्षा पकडूया, थेट स्टेशनला पोहोचूया. नमस्कार काका. चला चला, इथे मम्मी पण आहे आपल्यासोबत, आता जुळलेली आहे आपल्यासोबत. आणि आता ट्रेन पण आलेली आहे चर्चगेट फास्ट. आणि मम्मीने नाश्ता जेवण पण केलं दुपारचं. आता थेट आपण चर्चगेटला भेटूया. फायनली उतरलो आहे चर्चगेटला. आणि भाई त्या म्युझियमचा टायमिंग आहे 6 वाजताचा आणि आता वाजलेत बरोबर 6:15 वरती होऊन गेले. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की पोपट नको व्हायला भाई. पोपट बहुत दिमाग खराब कर देत आहे, कारण लास्टचा ठीक आहे ना भाई 4:15 झाले. फिरायला पण टाइम लागतोच की. हा, पण विषय असा आहे की दुसरी म्हणजे आपण जेव्हा सिद्धिविनायकला गेलो होतो मम्मीला घेऊन, तर त्यावेळेला पण पोपट झालाच होता भाई. ते तुम्ही बघितलं. म्हणजे जो पुढचा कार्यक्रम आपण आखला होता तो अर्धवट राहिला होता. त्याच्यामुळे जरा अशी भीती वाटते की भाई मम्मीला घेऊन येणं म्हणजे वेगळा विषय असतो. मम्मी रास्ते में किधर भी बदड़ देगी ना तो फिर लफड़ा हो जाएगा. काय बोलतात बस. हां, आलेलो आपण म्युझियमच्या गेटवरती आणि मम्मीला नवीन एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न आहे. हां, आणि जेव्हा जेव्हा नवीन एक्सपिरियन्स देतो ना तेव्हा तेव्हा काय ना काय पोपट होतो. पण आता आपल्याला 1-1.5 तास आहे अजून. सो हा वाचलो भाई साहेब. ते विचार आधी ठेवतील का हे. मम्मीला सांगितलं होतं घेऊन नको येऊ, पण मम्मी आले, लक्षात नसेल राहिलं. आता सिक्युरिटी आहे इथे, विचार. हे बघा म्युझियम साठी आता आपण आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. सो हे आहे इथे. म्हणजे महाराष्ट्रातल्याच नाही तर इतरही गोष्टी, चीन जापानच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या देशाच्या गोष्टी आहेत ना जुन्या, त्या जतन करून ठेवलेल्या आहेत. सो त्याचं एक सही आहे ना, खतरनाक. हा, किती जुनं आहे हे म्युझियम. खूप आतमध्ये गेल्यावर ना तुला 101 नवीन दिसणार आहे काय ना काय. आणि मेन आकर्षण आहे ना प्राण्यांचं आहे. त्याच्यामध्ये काय खासियत आहे ते मी तुला नंतर सांगतो. याची जी तिकीट आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. पहिले आपण ओव्हरऑल सगळं फिरून घेऊया, नंतर मग लहानांना किती आहे, मोठ्यांना किती आहे, परत कॅमेरा अलाउड आहे की नाही आहे, फोन मधला सोडा तो वेगळा कॅमेरा कॅननचा वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे विदेशी आहेत उनको कितना पैसा लगता है. सो वो सब चीजें डिटेल में देंगे. ओके, या सगळ्या डिटेल्स आहेत. तुम्ही थोडा व्हिडिओ पॉज करा आणि बघा. कोणाची वाटते? कोणतरी अशी बाहेरची वाटते ना, मोठ्या लोकांमधली.
असं काय नाही, आपण सगळे हम देखो गरीब है दोस्तों, हमको असं क्या काय नाही. कोई नहीं पूछता है आणि हा इनका। कलर सगळं पप्पांकडून आहे. हाँ खूप फेअर होती, खूप बात fair. तो सही आहे. चला आता फोटो वगैरे काय काढायचे आतमध्ये तर जाऊच आतमध्ये आपण. जाऊया. आणि मी त्यांना विचारलं की आतमध्ये फिरू शकतो ना टाइम झाल्यानंतर, मग ते बोलले की हा तुम्हाला कोण बाहेर काढणार नाही. So, हाँ आरामात एकदम फिरू. रिलैक्स है त्यांना अभी, लवकर. अभी दिल को क्या बोलते तसल्ली मिली. कशी आहे? Cute आहे रे. हे मम्मी खास तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन जाऊया. तुला पाहिजे? किती जीव लावतेस बच्ची ने कंटेंट दे दिया, लड़की ने कंटेंट दे दिया भाई. हे हिच्यासारखीच आहे मम्मी. मांजर आणायची आईच्या गावात, काय माहित नाही बाहेर मांजर आणणार काय. हे बघा मस्त आता क्रिसमस साठी सजवलेलं आहे. हा ते आता रात्री चमकेगा. चला आता आज जायचंय का नाही तो आधी विचार करा. हे बघ तुझ्या स्वागतासाठी आज उभे केलेले त्यांना मी प्रॉपर पैसे देऊन उभे केलेले भाई. खूप माल घेतला त्यांनी माझ्याकडून, कळलं काय. चला जाऊया, मस्करी करतोय गाईज, दिल पे मतले ना. मम्मी बोलते की काय एवढं आतमध्ये बघायला. मम्मीला म्हटलं की हेरिटेज बिल्डिंग एवढी आहे तीच बघ. अरे आतमध्ये तू बघ आता, वो सरप्राईज आहे. राहून माझ्या लेकाच्या धर्माने आली मी. अरे बस काय विषय काय. हा जो दगड आहे इकडे कोरीव काम केलेला 12व्या शतकातला, इसवी सन 12वं शतक, आणि त्याला म्हणतात सौरपीठ. ते दिलेलं आहे आणि आंध्र प्रदेश मधून आणलेलं आहे. बाई डोलेराईट दगड. सौरपीठ बोलतात. सो हे बघा इथे सगळ्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत आणि त्याचं काही ना काही माहिती पण थोडक्यात दिलेली आहे. अवलोकितेश्वरचं देव आहे हा कोणता तरी, आणि त्याचं 18व्या शतकातलं आहे. कास्यांवर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. हे मुकुट आहे संपूर्ण 18व्या शतकात. 18वा शतक मम्मी, केवढं जुनं आहे भाई. जुना आहे भरपूर. हे जे आहे गाईज ते शिल्पकला दालन. आता आपण दगडांचे कलाकृती आहेत ना तिकडे जातोय. चला इथे अस्खलित मराठीत लिहिलेलं आहे शिल्पकला दालन. मस्त आहे. हे ॲक्च्युली आपण सेकंड टाइम आलेलो इथे. एक जो व्हिडिओ बनवला होता खूप आधी बनवला होता, त्याला झाला आता टाइम आणि आता मम्मी सोबत आलो. हे बघ दगडाचं आहे मम्मी, माहिती दिलेली आहे. महादेव प्लास्टर प्रतिकृती आहे. 6वे शतक. हा तेच ना, त्यावेळेला एवढं होतं हाताची टेक्नॉलॉजी म्हणजे तेच. हे बघ हे ते गौतम बुद्ध आहे 12वे शतक. मिश्र धातू. शिल्पकार कोण आहेत त्याचे किंवा काय कुठून आलेले आहेत त्या प्रतिकृती ते पण सगळं दिलेलं. छत्तीसगड 2014. हे कुठून तुला बोललो ना मगाशी, विविध राज्यातून विविध देशातून आलेल्या सगळ्या गोष्टी. अशी नाणी होती ना इकडे पहिल्यापासून. बघ ना गोल्ड पण आहे. बघ इकडे छोटी छोटी वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहे तिथे. आणि ढालीचा पण आकार आहे इकडे बघ खाल. अशी वेगळी असायची नाणी. बघ हे आता आपण बघतो. हे इतिहासाचं पुस्तक असायचं ना 10वी पर्यंत, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायचे. पण ज्यांना प्रो लेवलचं नॉलेज पाहिजे ना त्यांनी इथे यावं. आणि त्या काळच्या नाण्यांवर धार्मिक चिन्ह वगैरे असं पण दिलेलं आहे. म्हणजे विविध देवदेवतांचा पण त्याच्यामध्ये आहे, समावेश आहे. हरिहरेश्वर मे बी स्टाईल दगड महाराष्ट्र. आणि पूर्ण डिटेल याच्यामध्ये माहिती पण दिली. आपल्याला जर वेळ काढून यायचं असेल तर इकडे मस्त सकाळी यायचं. परब्रह्माची संकल्पना. हे बघ नंदी दगडाचं, त्याची पण माहिती दिली. त्या साईडला बघूया, मस्त वाटतं. नंदी काळा दगड आहे आणि गुजरात वरून आहे. अच्छा गुजरातवरून. हा इसवी सन 6वे शतक. आणि ते ब्रह्मा विष्णू
हे जे म्हणजे कसं आहे असं प्रॉपर आकृत्या नाही आहेत, हा. अर्धवट तुटलेल्या वगैरे त्या वाया, त्या म्हणजे चुकीच्या ठिकाणी नको किंवा पडून नको राहायला, म्हणून इकडे त्यांचं ते त्याच्यासाठी ते जतन केलं. म्हणजे आता आताची जनरेशन आहे लहान वगैरे, त्यांना ते कळावं. बरोबर आणि त्यांना बघायला मिळतंय. हां, इव्हन तुम्ही जरी यांना तुमच्या मुलांना वगैरे त्या समजावून सांगा, ते बघणारच, पण बघितल्यावर नाही कळत जेवढं सांगून समजेल. थोडक्यात सांगा. आता हिस्ट्री हे बाई ते ब्रह्म 6वे शतक महाराष्ट्र. ब्रह्मा विष्णू महेश. हां, एलिफंटामधून आणलेलं आहे. एलिफंटाला आपण गेलो बघ खूप वर्ष आधी. आता पण आपण मध्ये गेलो होतो पण आतमध्ये जाता आलं नाही. तेव्हा त्या मूर्त्या तिकडून आणलेले. हां, त्याच्यावर पडतं चढतं ना, तेव्हा तिथे कॉन्टॅक्ट केलं त्यांना करतात म्युझियममध्ये. किंवा एखादा प्राणी मरतो तेव्हा मेल्यानंतर त्याचं काय होणार, एकदा खाणार इतर प्राणी किंवा मग ते तसंच सोडून त्याचं जतन केलं जातं. आणि ते कशा पद्धतीने केलं जातं हे तुला मी वरती सांगतो. हे काम मी एवढं नॉलेज गाईड वगैरे नाही आहे, बट जेवढं आता मागे आपण आलो होतो बघ ताई खूप वर्ष, तेवढं त्याच्यामुळे भैरव म्हणून एक आहे, तरी देवच असावे. अशा सगळ्या मूर्त्या दगडाच्या आहेत सगळ्या. ओ दगडाची मूर्ती बघ. बापरे. गणेश गुजरातून आणलेलं आहे. म्हणजे जसं तुटलेलं असेल तरी ते ठेवून देत आहेत आणि आपल्याला बघायला नवीन पिढीला बघायला मिळतं. मग ती अर्ध सोडले नाही आहे, बट ठीक आहे, ते एक कल्चर बघायला मिळतं ना आपल्याला. सांगू शकतो. इंडियामध्ये सांगू शकतात की येस आमचं इंडिया कशामुळे हे बघ काही फॉरेनर्स वगैरे पण येतात, त्यांना पण आपल्या इथे खूप भारी वाटतं असं बघायला. हे बघूयाचं त्याच्यावर नाव लिहिलं असेल. मला ते कॉर्नरला कुठं कळत पण गणपतीचं आणि आहे गणपती ते सुद्धा हात नाही आहे, पण ते कसं एक युनिक आहे ना, जुनं आहे ते. असं आपल्याला बघायला मिळणारच नाही. कसं वाटलं तुला इथे? एकदम खूप छान वाटलं, कारण हे जे आपल्याला बघायला मिळतं ना ते जुन्या काळात. आणि आय होप की तुम्हाला पण हा जो आपला व्हिडिओ आहे तो आवडत असेल. इतर ठिकाणी नाही आपल्याला बघायला. मी माझ्या चांगल्या माणसांसाठी काम करतोय, जे मला प्रोत्साहन करतात, जे मला पुढे अजून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात. नाव नाही दिले ना, गौरी पट्ट. गौरी आता पूर्ण आपण वाचलं तर ते कळेल कळेल आपल्याला आपल्याला. नक्की कुठल्या महिषासूर मर्दिनी. पण ते बघ अर्धवटच आहे, वरती नाहीये. जबड्यामध्ये हात घातला. जबड्यामध्ये हात घातलाय. कडक. पण ते कसं जपून ठेवण्यासाठी ते आणलेलं आहे इथे. आणि प्रॉपर हे आहे ते. म्हणजे एवढं बारकाईने ते लोकांनी इथे दिलेलं आहे ना, खतरनाक. ते पण मराठीमध्ये पण दिलेलं आहे प्रॉपर आणि इंग्लिशमध्ये, कारण बाहेरचे जे टुरिस्ट येतात ना, फॉरेनर्स, त्यांच्यासाठी हे. सो दुसरी आम्ही बघ दुर्गा देवी दुर्गा 10वे शतक. हां, शेषाई विष्णू. त्रिमूर्तींची संकल्पना. इथे वरती त्याची माहिती दिली. कसं वाटलं ओव्हरऑल हा भाग? मस्त ना? वाटलं मला. चला जाऊया. हे आत पण आहे काय? हा, तिथून जायचं. जाऊया ना, हे नव्हतं आपण बघितलं. इथून पण जाऊ शकतो आत. चला आत बघू. हा हे बघ, सप्तमातृका. येस, सुपर भाई, इज्जत तो है. इथे आपण या सेक्शनमध्ये आलो आहे. शिल्पांच्या कोरीव विटा आहेत, म्हणजे एकदम कोरीवकाम केलेल्या, जशा विटांवर कोरीवकाम करतात त्याचप्रमाणे आहे. बुद्ध, कुबेर, पाने, फुले, प्राणी, भौमितिक नक्षीचे अंकन आहे. बघ, हत्तीची पण वीट आहे. म्हणजे आताच्या ज्या विटा आपण यूज करतो ना, ते त्यावेळेच्या विटा होत्या. आता या डिझाईनसाठी वगैरे यूज करत असतील किंवा माहीत नाही, ते दिलेलं आहे संपूर्ण. बघा, हे पूर्वी असं बांधकाम असायचं. तो सो त्याच्यासाठी, म्हणजे आपली आता ती महाराष्ट्रामध्ये जुनी मंदिर आहेत बघा, पुरातन काळाची, ही पवित्र अवशेष आहेत, त्यांची पूजा केली जायची त्यावेळेला. बुद्धपद
राखाडी शिष्ट नुसतं दगडामध्ये कोरीव आहे. सही आहे. कोरलंय कसं कोरलंय ना माहिती का पायाचा पंजा आहे ते लोकांनी. तू विचार. एक हा दगड आहे का? पंजा आहे पायाचा. कुठला? हा पायाचा पंजा आहे. त्याच्यामध्ये स्वस्तिक वगैरे आणि एवढं एकदम पीसफुल वातावरण आहे इकडे पण. बारका तू विचार कर ना, त्यावेळेला एवढं काही नसताना सुद्धा एवढं बारकाईने काम केलं तेव्हा दगडावर. ते पण लोक अशी कलाकार होते त्यावेळेचे. आताची लोकांना नाही समजणार एवढं. गौतम बुद्धांची माता मायादेवी. मायादेवी. हे बघ ना, हे झाड तर बघ किती प्रॉपर कोरलेलं आहे. पैसा वसूल. चला जायचं हव्यावरती. आता दुसरा सेक्शन बघू. हे बघ, हा पण एक दगड आहे. देविका स्तंभ दगडाचा आहे. एक राजा होता कोणतरी, राजा कुविष्क याच्या. हे उत्तर प्रदेश मधला कोणतरी राजा आहे. पाय त्याचे बघायला गेलं ना तर खूप आहे. तुम्ही एक चक्कर मारा भाई. मी सांगतोय तुम्हाला, मुंबईत राहताय तर स्पेशली इकडे या, कधी ना कधी तरी या, बट पर्सनली येऊन जा. हे बघ, जैन स्तूपाचे अवशेष. हां, अरे आपल्या इकडेच बघितलेलं आहे मी. आपलं जैन मंदिर आहे ना तिथे. ते वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या रिलेटेड गोष्टी आहेत. ज्याच्यामध्ये जास्त मुंबईला इंटरेस्ट येईल. चला आता आपण झालोय नॅशनल हिस्ट्री सेक्शन. लेट्स गो. सगळे खरे प्राणी. काहीतरी त्यांच्यावर क्रिया केलेली आहे, त्या शब्दाचं नाव मला माहित नाही. हे जे सगळे हा मागे सगळं विचारलेलं आपण. हे जे जेवढे पण प्राणी आहेत ना सगळे खरे, सगळे बगळे वगैरे काय काय केले, हे मेलेले आहेत ऍक्च्युली. आणि त्यांच्या आतलं जे असतं ना सगळं आतडी बितडी सगळं काढून त्यांच्यावर क्रिया केलेली आहे. काय माहिती तुला? सगळे प्राण्यांच्या नोकरी काही फक्त डॉल्फिन थोडे भेटल तुम्हाला. सर्व पक्षी प्राणी सगळे खरे. गेंडा हत्ती तुम्हाला दुसरीकडे वाटतो ते पण खरं आहे ना. हो. कुठे बघायला मिळेल? हा काय पुढे गेला ना तू आरती गर्दी पूर्ण असं आला येतच आतमध्ये तर वाघ वगैरे पण आहेत. आहे ना. चल. आणि दुसरी गोष्ट ते डोळे फक्त वेगळे आहेत. काचेची बनवून लावतो. बाकी शरीर पण सगळं आतमध्ये तिथं ॲक्सिडेंटली तिथं लिहिलेलं आहे. सगळं आतमध्ये भरलेलं आहे. आणि सुकवून त्याला केमिकल यूज करून यूज करून त्याला रोल बनवून सळ्या वगैरे याच्या आतमध्ये पाण्यामध्ये वगैरे सळ्या दिलेले आहेत. पंखामध्ये सळ्या दिलेले त्याला शेत दिले. आणि जी स्कीन आहे तोच पाय हे सगळं दिलं. आणि समजा जे म्हणजे मृत पडतात मेल्यानंतर ते कुठे आणतात? बाहेर गावले ना ते कलेक्शन करतात. आपल्या इथे नाही होत त्याचं ना. नाही लॅब आहे. अच्छा. बाहेरून पण आणतात. अच्छा ठीक आहे, थँक्यू. आणि समजा आपल्या या जे का आपलं हे राणीबाग तिथे जर काय असं झालं तरी राणीबागेतलाच गेंडा आहे. राणीबागेतलाच गेंडा आहे. अरे बाप. 1980ला मारला 1980. आणि तो तिथं वारल्यानंतर त्याला काय केलं अण्णांनी टॅक्सी दिली. सगळं काढून परत झाडाचा सांगायला भरून परत शिवलं गेलं आणि डोळे लावून 1981 देतो त्याला. अरे बाप. हत्तीचं पिल्लू आहे. 5 दिवसानंतर जन्म आपल्याला भेटल्यानंतर त्याला वारला तो. आतमध्ये आहे. ते कधी वारला असेल? 1950. 75 वर्ष पूर्ण झाले. हे सर आपल्याला सांगतायत सगळं म्हणजे इकडच्या गोष्टी. 1950ला तो वारला. हां. आणि त्याला ते शस्त्रक्रिया करून तिथं आतमध्ये घेऊन त्याला लावलं. थँक्यू. हां हां हां. खरा इन द सेन्स त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. हां. फक्त जे डोळे आहेत ना त्याचे ते काचेचे आहेत. बाय द वे मोर वगैरे सगळे खरे आहेत. सगळे खरे. त्यांच्यामध्ये फक्त सळ्यांचा सांगाडा बनवलेला आहे आणि ते उभे केलेले आहेत. येस, मोर आहे, सलेटी मयूर आहे, तितर बोलतो ना आपण. हे कोंबड्या वगैरे आहेत, रान कोंबड्या असतात ना. हा गेंडा आहे ना, हा गेंडा अवाढव्य गेंडा आहे गाईज. आणि राणीच्या बागेतून हा गेंडा आणलेला आहे. कधी मेला होता? 1900 सालामध्ये मेला होता. 85-86 काहीतरी ते काका बोलले, लक्षात नाही आता. बट जे डोळे आहेत ना ते डोळे काचेचे आहेत फक्त. अदरवाईज अख्खा गेंडा आहे ना खरा आहे. हे बघ गुबड हे ओरडतं असं ते आम्ही बघितलेलं आहे. उल्लू.
हे घुबड गावाला घुबड. चला आता जाऊया पुढे. ते तर बघ तिथे बगळे आहेत, बगळे समोर. ते खरे बदक आहे, त्याचे जे डोळे आहेत ना ते काचेचे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट जेवढे पण इथे प्राणी आहेत ना ते त्यांचे डोळे काचेचे आहेत. सुतार पक्षी खऱ्याच आपण ते. हे बघ अंडी वगैरे कशी ठेवली, अंडी तर मोठी आहे सगळी, पण किती त्याच्या सळ्या घालून ते उभे केलेले आहेत. पण ते सगळं आतलं ते बघ ना, सगळं सगळं ॲज इट इज वाटायचं. एक ते फुटलेलं अंड दाखवलं. चला जाऊया आता. काय मजा आहे. काहीतरी नवीन बघितलं ते. नवीन असं म्हणजे ते सगळं कसं अगदी जशाच्या तसं दाखवलंय. हा नाही का आपण जंगलात बघतो किंवा कुठे. सही यार. पूर्ण एक युनिक गोष्ट आहे ती नवीन आलेली आहे. म्हणून एक युनिक गोष्ट आहे ती नवीन आलेली आहे. आधी हे बघ. अरे हा मला समजलं काहीतरी असेल. हा हा एक जन्म झालेला छोटा हत्ती 3-4 दिवसाचा तो मृत पावला. अच्छा. त्याला इथे आणला एक्झिबिशन मध्ये सांगत होते. आणि इथे आहे पुढे जंगली शेळ्या आणि जंगली शेळ्या. ते जे डोळे आहेत ना समोर त्याचे हे डोळे ते काचेचे आहेत. किती ना पाहिजे मस्त वाटतं. त्यांची शिंग वगैरे, शिंग किती लांब आहे. हा त्यांच्या पाण्यासाठी आतली जी आहेत ना गोष्टी आतड्या वगैरे सगळ्या त्या नाही आहेत. हृदय बिदयचे सगळं काय नाहीये. आता जे उभे आहेत ना बसलेले आहेत त्यांच्या आतमध्ये त्या सळ्या आहेत लोखंडाच्या. तुझा फेवरेट मंकी. ऍक्च्युली हे मंकी नाहीये, हे माकड आहे. लाल तोंडी माकड. हे बघ वरती त्यांचे पिल्लू. ते बघ तिकडे बघ पहिलं. रानगवा माहिती आहे ना तेच आहे. ते बघ पाहिजे खरी डोळे हे डेंजर. ते अंगावर येते बघ रानगवा. ते जंगलात असते. ते म्हणजे गाईचाच प्रकार आहे. पण ते मागे लागते. कसं कमाल आहे ना काय. खूप कमाल आहे बाबा. ज्याने कुणी केलंय त्याला भारी. सली जवळ असं वाटतं की खरोखरच आपण जवळ आहे. भीती पण वाटते ना. हो. असं वाटतं की आपल्याला खरं वाटतंय. आज तो हत्ती आहे 3 ते 4 महिन्याचा, नाही 3 ते 4 दिवसाचा. हे बघ इकडे नील गाय. डोळे लावून ते छान. हे छोटं वासरू हे छोटूस आहे पण केवढा. पिसुरा मूषक हरिण. आयांना पण दाखवायला पाहिजे ना. असं आयांना दाखवलं तर त्याला एकदम बघेल. आयांच्या मम्मीला टाइम नाही मिळत त्याच्यामुळे, नाहीतर आयान आला असतो. बघा नीलगिरी. निलगिरी मार्टिन. हे बाई अशा पद्धतीने उभं केलेलं असतं. जबरी भीती वाटते बघून एका एकाला. खरंच म्हणजे एवढं सगळं कसं केलंय ना. मी हे म्हणते कधी आपण पाहिलेली टाकीन जो वळतो. टाकीन जो आडवा करून. हे सगळे वॉटरबांबू आहे. महाबळेश्वरला आपल्या काकांसोबत पण गेलो होतो महाबळेश्वरला. कुसापूरला महाबळेश्वर कुसापूर. तेव्हा ते ना आपण झाडावर बघितलेले. आणि आपण पण मम्मी हॉस्पिटलला ऍडमिट होती. हा तिकडेच एका झाडावर आहे. होते. बघा इकडे वरती आहेत एकदम छोटे छोटे काळ्या पिशवीसारखे लटकतात. आणि हे बघा कसे लटकलेत बघा. त्याच्यात हे इकडे फ्लाय होता ना. इकडे एक आहे. इकडे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याची. तो देखो काय ते तर बघ टायगर. भारतीय वाघ. इंडियन टाइगर बोलते बच्ची के दिल में मस्करी करने का नहीं तो काम 25 मेरी लुब्बा. हा तिथं जो बघ तिकडे तो बघ डरकाळीच फोडतोय. फायदा होय सुकून येतो.
चिंटुकला एकदम आतमध्ये पण मम्मी. अरे बापरे. एक एक मम्मी याचं तोंड बघ. भीती वाटते ना असं वाटतं अंगावर. तो बघ अरे देवा, हे बघ इकडे कुठे आहे तो गेंडा. वेगळंच आहे. म्हटलं काची दिसते असं नाही का ह्याच्यावर पक्षी वगैरे बसले. हा सेम दाखव. ते सेम ते क्रिएट केलेलं आहे माहोल तिथे. सगळं केलंय ते. आणि हे पण बघ अस्वल. हे काय म्हणतात इथं काय ते नाही भेटत. मम्मी भालू. अरे सुसर आहे सुसर. ही बापरे जवळ जरी तर भीती वाटते. हे भालू जवळ भीती वाटते इकडे ना. जवळ उभी. अस्वल अस्वल लाल अस्वल भाऊ आहे पण. काळा. अरे खरंच भीती वाटते. पण असं वाटतं की ते तर बघ अरे रे रे बापरे, हे बघ काय ते. हे बघ हे बघ हे बघ ही मम्मी. खवले मांजर. खवले मांजर ही आणूया घरी. वा. मी गेल्यावर आणा काय. पायल घराच्या बाहेर. हे बघ अस्वल. लाल पांडा. हे मेरा पांडा. चला लेट्स गो. सो अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण फॅमिली या, एकटे नका येऊ. त्यांची रिॲक्शन्स वगैरे खतरनाक. आता इथे तर भाई अख्खे सांगाडे ठेवलेले आहेत. म्हणजे सफेद बाग बघितला काय. सफेद वाघ बघितला ना. बापरे भयानक. हंगुल. हे जे आपण बघतो ना डिस्कवरी बघतो ना, तेव्हा असे वाघ सिंह हल्ले करतात ना, खातात असे अख्खे अख्खे. आणि त्यांच्या डोळ्यांची जी ही केली आहे ना, डिटेलिंग केली आहे ना. आणि हे आपल्या इथलं नाहीये. हे बघ जम्मू काश्मीर आणि उत्तर हिमाचल प्रदेशातील नदी खोऱ्यांमध्ये घनदाट जंगलामध्ये आढळतात. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश आपल्या इथे नाही. कडक यार मानला. फक्त ही डॉल्फिन खोटी आहे. डॉल्फिन खोटी आहे बस, बाकी काय नाही आहे. बाकी सगळं इथे बघाल ना अख्खं ओरिजिनल आहे. मी सगळं पहिल्यांदाच बघते ना. मी कधीच नव्हते, कधीच नाही आलेली मी. कधीच नाही. आणि मी पहिल्यांदाच बघते ना, मला खूप आले माझ्या लेकाच्या राज्यात. ॲक्च्युली आपल्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून फिरता येतं, हे बघता येतं. आणि स्पेशली मम्मीने आज सांगितलं तर अजूनच गेल्यापेक्षा अजूनच दिल खुश झालं. कारण आम्ही पण गावी असे बघितलेले आहेत तसे प्राणी आणि साप. आपण नाही बघितला कोल्हा. मागच्या वेळेला कोल्हा बघितलेला आम्ही समोरासमोर. म्हणजे कसं असं गावच्यासारखं मला एकदम हे झालं ते अट्रॅक्शन अटॅचमेंट. चला आणि कशी त्यांची जतन केली ना, तेच मुळात म्हणजे त्यांना तर मानलं पाहिजे आणि सल्यूट आहे त्यांना. कसे कारागीर पाहिजेत आपल्या या जगामध्ये. कारागीर हो ठीक है आर्टिस्ट. समझ जाओ दोस्तों, भाषा फीलिंग महत्व की है. बोलने का तरीका कुछ भी होने दो. इकडे वाघाची अशी आपल्याला कातडी दिसते. वाघ आहे की चित्ता आहे. चित्ता वगैरे. हां सो ही जी चांबडी आहे त्याची अख्खी ती एक घरामध्ये दाखवल्या बघा. सोफा आहे त्या घरामध्ये. ती खाली गालीच्या टाईप बोलतो ना आपण, पायाखाली किंवा माहीत नाही मला, तुम्ही कमेंट करून सांगा माझं काय चुकत असलं. तशी ठेवली. तर मम्मी बोलते की आमच्या गावी शिमग्याला ना ते ढोल वाजवतात ना, तर ते बकरे वगैरे कापतात ना, तर त्यांची ती कातडी सुकवता मी स्वतः पाहिलेली आहे आमच्या गावी. तर ती कातडीवरची सगळी ही करतात, सुकवतात वगैरे. कशाला म्हणजे बांधून अशी टाईट करून ती छान सुकते वगैरे. मग त्यांना अजून काही कलर वगैरे त्यांचं काही ते करत असते. म्हणजे ढोल वाजवतात ते. हां ढोल वाजवतात ना शिमग्याला ते. तर ती कातडी बकऱ्याची कातडी ती सगळी सुकवून वगैरे त्याला काय पॉलिश वगैरे सगळं करत असते. आणि नंतर मग ती ढोलाला लावतात दोन्ही बाजूला. तेव्हा चांबडीची चप्पल नाही शिकतात. हां ते टाईप खूप काही गोष्टी आहेत. शस्त्र पण आहेत महाराजांची, ते पहिले बघूया आणि बाकी संपवून टाकूया व्हिडिओ. कारण आपलं काय नाही, लास्टला कव्हर केलं होतं लास्टच्या ब्लॉगमध्ये. हे तर मेन तर मम्मीसाठी होतं. अरे यार हे लोक गेलेत आता. आणि वरती आता संग्रहालय बंद व्हायचा टाईम आला, 6 वाजले. आणि वरती अजून शस्त्र बघायची आहेत जी महाराजांची वगैरे आहेत. ॲटलिस्ट ते तरी मम्मीला दाखवलं असं तर पुरेसं होतं ना एवढं. कारण खूप आहे, तेवढंच नाही अजून खूप आहे. सो लास्टच्या ब्लॉगमध्ये खूप कवर केलेला. लास्ट म्हणजे 1-1.5 वर्षाच्या आधीची बात करतोय. तो देखते अभी ये लग तो नहीं रहा अभी वो ठीक है. अभी क्या ही बोल सकते. एन्जॉय मम्मीने एन्जॉय केलं ना बस भाई, आपण तो कभी भी आगे देख लेंगे. शेवटची 10 मिनटं उरलेली आहेत. त्यामध्ये काय बघायचं ते बघू शकतो. ते जायपर्यंतच पहिल्या माळ्यावर जायपर्यंतच 10 मिनटं कंप्लीट होऊन जाते. हे चालताय तसे की अरे बोलले लवकर 10 मिनिट. वरती गेट आहेत ना, अक्का गेट, एक मेन गेटच नाहीये. 10 मिनटं आहेत, कुछ तो देखेंगे. 10 मिनटं राहिलेले. बातचीत बाद में भी होगी खाना पीना. एक तर आपण
बाकी ठीक आहे लवकर. तिसरा माळा नाही. हे बघ हे कुठे आहे अस्त्रशस्त्र? नाही वरती आहे वरती आहे. हे पण इथे आहे थोडंफार बघून घे असं. अच्छा ठीक आहे. हे आलो आपण आणि त्यावेळेला असे हेल्मेट वगैरे वापरायचे. कोल्हापूर हेल्मेट आहे, राक्षसाचं डोकं आणि शिंगे असलेलं. हा आणि हे बघ इथे ह्या तोफा आहेत इथे. हा हे अख्खं काय बोलतात हाय जे काय ते याला काय बोलतात गाईस? चिलखत टाईप वगैरे त्यावेळेला हा. सगळं लढाया करायची हे मागे बघ अंगरक्षक अंगरक्षणासाठी. हे तलवार वगैरे ढाली तलवार. हा ढाल वेगळी असते. पुढे हा ढाल पुढे. हातामध्ये लावायचे बघ हे ना. हा असे बघ असे करून लढायचे. हे सगळं महाराजांच्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या. हस्तिदंत हत्तीचे दात त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे. आणि तलवारींच्या मोठी आहेत. तलवारींच्या मुठी असतात ना हा हा हा. त्या वाल्या आहेत. म्हणजे हातान मुठीने पकडतो ना आपण त्या आहेत. हे सगळं आहे. हा अभिलेखित शस्त्रे ही ढाल आहे. ढाल टाईप आहे. बाकी या तलवारी या कधीच्या आहेत? तेव्हाच्याच आहेत या. हे बघा हे भाला वगैरे. अक्षरशः मी धावून धावलो. बंदुका वगैरे पण आहेत. पिस्टल. ही बघ ही ढाल समोर आहे ती. हे बंदुका वगैरे आहेत. हा कशा बंदुकी होत्या ना यार त्यावेळेला. बघ केवढ्या होत्या मोठमोठ्या अशा. आणि बाणाचा पण प्रकार आहे. बाण मारतात ना त्याचे पण आहे. हे वाघनख ते असं खोपसलेलं ते काय होतं? ते काय माहित. वाघनखांचा मारा. हे बघ हे काय हे? शहानशाह अकबराचे व्यक्तिगत चिलकत. हा चिलकत अकबराचं. त्यावेळेचं चिलकत आहे. हा शहेनशाह अकबर. अरे अकबर माहिती आहे ना त्याचं चिलकत. भाई साहब. शिरस्त्राण व ढाल पण आहे. हा वापरत होते खरोखरचे. ते टणक असल्यातून गोळी आरपार नाही होऊ शकत. काहीच नाही होऊ शकत. ते हातांमध्ये असं घालतात ना इकडून इकडं असं मग ढाली अशी हा. fighting करतात ते. इथं आपल्याला एवढ्या गोष्टी समजणार नाहीत. कट्ट्यार ना. हा कट्ट्यार आहे. कट्ट्याऱ्याचे प्रकार. हे ढाली आहेत. हे ढालीचे प्रकार सगळे. प्लस हे खंजीर आहे बघ. खंजीर खूप असतात ना. हा आणि ते पुढे बघितलंच ते कट्ट्यार. हा खूप मोठी ढाल आहे. त्याच्यानंतर गदा आणि कुऱ्हाडी त्यावेळेच्या. गदा बघ मम्मी. हे मेन आहे. हे महत्वाचं आहे भाई साहब. हे बघ हे दाखवलेलं आहे त्यांनी की कशा प्रकारे ते यूज व्हायचं त्यावेळेला. किल्ला पण आहे. आणि आपला किल्ला पण आहे. इथे नाव कुठे दिलंय का? नाही नाव बिव नाहीये. हा कोणता किल्ला आहे आता? प्रतापगड. ओके भाईसाहेब जायचं आपल्याला यार. हो बाई. त्या दगडच्या पायथ्याशी खाना खतरनाक. हे इथे हे बघा इथे मराठ्यांच्या काळातील युद्धनौका. छोट्या प्रतिकृती. हा अंकुश गुढी वगैरे कुबडी कटार. वाघनख बघ मम्मी. वाघनख. मम्मी वाघनख. बिचवा व बिचवा. पोटामध्ये बिचवा फेकला. वाघनखांचा मारा केला. महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा इथे महाराज आहेत. महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे बघ ना बाई सुंदर. आणि ही ती युद्धनौका. जेव्हा युद्ध व्हायचं ना तेव्हाच्या त्या जहाज बोटी. डाटापाल नाव आहे त्याचं. दत्तापाल. त्यांनी बनवलं. सो अशा पद्धतीने आपला फायनली हा जो परिसर आहे महाराजांच्या रिलेटेडचा तो बघून झालेला आहे. म्हणजे कसं वाटलं पाहिजे वातावरण बघून सगळंच वाटलं. पहिल्याच्या सगळ्या शिवकालीन काळात गेल्यासारखं वाटलं ना. शिवरायांच्या काळामध्ये जे काही तिकडे पण आहे समोर त्या साईडला खूप आहेत काही गोष्टी. पण आता नो चान्स गयो. आता नाही.
आता काय टेंशन नाही, आता आरामात भाई. आता कोई कुछ भी बोलेगा मैं इतना टाइम रुकने के लिए तयार आहे, किधर भी भागाने के लिए तयार आहे. आता काय म्हणजे आपलं होतं ते आपण बघितलं, एकदम प्रॉपर बघितलं भाई. ते पण वाटलं पण होतं एवढं बघा, खाली बंद झालं सगळं. येस, परफेक्ट 6 बजे का कार्यक्रम किया है. हे आपल्या या वस्तू संग्रहालयाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. तर इकडे समोर सुद्धा महाराजांची प्रतिमा दिलेली आहे, ते बघून खूपच भारी वाटतंय. आणि समोरचा हा परिसर म्हणजे वरती गोल घुमट आहे ना, ते तर बघा काय फील येतोय, म्हणजे एकदमच खूप सुंदर वाटतंय. जपले पण एवढं भारी ना, मोठ्या प्रमाणात जपलेलं आहे. आणि हॅट्स ऑफ आहे खरं तर. स्वच्छता, परत कुठेच एकाही काचेला हात लावा. चला टाइम ऑफ. चला फायनली आपल्या इकडे सफल झालेलं आहे. लाईट्स ऑफ बघा, लाईट्स ऑफ झाल्या लगेच. आपण आता बाहेर विषय करू. लेट गो. चला चला आता सगळ्यांना बाहेरच्या दिशेने आता सगळ्यांना बाहेर काढतो. माझा व्हिडिओ राहायला 1 घंटा पण वाजवत आहे. चलो चलो चला पण आपल्या इकडे येऊन आपण सगळ्या गोष्टी डिटेल बघू. पाकटवायची पण गरज नाहीये, आपलं बघून झालंय सगळं ऑलरेडी. ते पाकटवायची पण गरज नाही. ते घंटा बेल दाबली ना की समजायचं ही घंटा वाजवली भाई, निकल जाओ मेरे यहाँ से, नाही तर बडा बदडूंगा. हे बघा महाराज, इथे पण महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांच्या समोर बघा फुलं ठेवलेली आहेत, खूप सुंदर. आपण बाहेर पडलेलो आहे आणि काहीतरी खायला घेतोय. मी तर भाई दिवसभर काय खाल्लं नाही, हे मम्मीला माहित नाही. तुला काय पाहिजे ते पाहिजे? मोमोज पण आहेत. किती काय मोमोज कसे आहे? तर सध्याला समोसेच घेतोय, कारण ये ना तो कोण खायगा. हे घेतलेलं आहे आलू भुजी आणि 2 समोसे घेतले, मम्मीला 1 वेफर. ओके, फायनली आता आपण सगळे एकदम रिलॅक्स झालेलो आहोत. सगळ्यांचा थोडा नाश्ता झालेला आहे. आणि आता एक मी तुम्हाला गोष्ट दाखवतो, म्हणजे टाइम टेबल काय आहे इथला. ॲक्च्युली इथे 26 जानेवारी, मग ती कुठली असू दे, आता येणारी असू दे किंवा पुढच्या कित्येक येणारे असू दे, आणि 15 ऑगस्ट ते पण कुठल्याही असू दे, आता येणार असू दे किंवा पुढचे कितीही असू देत. सो त्या 2 दिवशी फक्त बंद असतं हे म्युझियम, अदरवाईज सगळं चालू असतं सगळ्या दिवशी. मी दाखवतो तुम्हाला, तुम्ही पॉज करा व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट काढून. सो हा टायमिंग आहे. सो थोडा वेळ ठेवला आहे, पॉज करा किंवा मग बघून. आणि मे बी मी तिकीट दर तुम्हाला दाखवलेले आहेत आणि मी फोटो पण अटॅच करीन इथेच. सो त्याच्यानुसार या तुम्ही आणि खूप एन्जॉय करा. लहान मुलांसाठी पण एक स्पेशल म्युझियम आहे, ते तुम्ही बघा. अदरवाईज अरे यार काय बोल, सोनं आहे यार मित्रांनो. हे तर एवढं सुंदर पद्धतीने जपलेलं आणि स्वच्छता काय बघाल, आई शपथ लाजवेल. जाऊ दे, पण जे बाहेर कचरा वगैरे करतो किंवा समुद्रातून बोटीतून जाताना कचरा, पाण्याच्या बॉटल या सहज फेकतो किंवा कुठेही ट्रेनमध्ये काय खाऊ खाल्ला की दरवाजातून व खिडकीतून असे दुनियादारीच्या अशा विचित्र पद्धतीच्या हरकती करतो ना, सुशिक्षित शिकलेला माणूस पण हे गोष्ट करतो. त्याच्यामुळे माझा ह्या बाबतीत भडकतो एका वेळेला, पण ठीक आहे. तर त्याच्या तुलनेचं बघायला गेलं ना, हे म्युझियम एवढ्या सुंदर पद्धतीने म्हणजे साफसुथरं ठेवलेलं आहे ना, पप्पी त्यांना. चला मित्रांनो, आजचा एकूणच व्हिडिओ हा एवढा छोटासाच होता आणि आय थिंक सो छोटा असेल की मोठा असेल, बट तुम्हाला आवडला असेल. आणि एकच कारण होतं की थोडंसं उद्या सुट्टी आहे 25 तारीख, सो त्यानिमित्ताने मम्मीला फिरवायचं आणि तिने पण खूप एन्जॉय केली ती गोष्ट, कधी न बघितलेली. आणि अतिशय सुंदर सगळ्या वस्तू आहेत, त्याच्यावरती तारीफ काय करू हे कमी पडेल. तर येस, आणि त्यांनी खूप नवीन गोष्टी करतात ते लोक अजून. सो त्यांच्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. सो आपण आता हा व्हिडिओ इथे संपवूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय. आणि तसंच ॲक्टिव्ह राहा नेक्स्ट व्हिडिओ येण्यासाठी. एक दिवस आड करून व्हिडिओ येईल. बाय.